उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार। नेहमीप्रमाणे बारामती तालुक्यामधल्या कन्हेरीच्या मंदिरामध्ये फोडणार प्रचाराचा नारळ। सोलापूरच्या बार्शी जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीकडून महाआघाडी। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्याकडून सर्वांना मेळाव्यासाठी येण्याचं पोस्टच्या माध्यमातून आवाहन। कोल्हापूरमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना समर्जित घाटगे यांचं उत्तर। आमच्याकडे बंडखोरी करून पलीकडच्या बाजूला गेलेल्या उमेदवारांना सांगतो, रेकॉर्ड ब्रेक न तुम्हाला पाडणार। समर्जित घाटगे कोणतीही बंडखोरी खपवून घेणार नाही, घाटगेंचं वक्तव्य। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती अलिबागमध्ये शिवसेनेचा शेकापला मोठा धक्का। सुभाष वागळेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का। 30 वर्षांपासूनचे सहकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपमध्ये। काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडणुकीच्या रिंगणात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला। राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली जिल्हा परिषदेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी। संदेश सावंत आणि संजना सावंत यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन। नारायण राणे बंडखोरीवरती कसा तोडगा काढणार याकडे लक्ष। कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आवाडे घराण्यामधली चौथी पिढी राजकारणात। कोरोची गटामधून सानिका आवाडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। आमदार राहुल आवाडे यांच्या त्या कन्या तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नात। लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराची रणधुमाळी। औसा तालुक्यामधल्या लामजना गटामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमामधून प्रचाराचा शुभारंभ। महाड नगरपालिकेमधील निवडणुकीच्या वेळी झालेल्या राड्याचं प्रकरण। कालपर्यंत हजर न झालेले आरोपी सुशांत जाबरे हे देखील पोलिसांच्या समोर हजर। त्यांना देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान। निर्णय पारित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार। प्रत्येक टप्प्यावरती विरोधकांची भूमिका निर्णायक। ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्वेमधील 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल। जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्याकडून पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार। नॉट रिचेबल नगरसेवकांच्या जीवाला धोका, त्यांचं अपहरण झालंय का याचा तपास करण्याची केली मागणी। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या गट नोंदणीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे महापौर पदाची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे। आता नवीन महापौराची निवड ही फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता। भाजपकडून गटनेतेपदी किरण कुलेवार यांची निवड तर प्रतोद म्हणून भगवान गवळी यांची एकमतानं निवड झाली आहे। 31 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक आहे। अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। भाजपच्या नेतृत्वामध्ये 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे नोंदणी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ही 6 फेब्रुवारीला पार पडणार आहे। सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाईल। महापौर पदाच्या या शर्यतीमध्ये अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आली आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरलाय। 30 जानेवारीला अमरावतीला नवा महापौर मिळणार आहे। विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय। पुणे पालिकेच्या मतमोजणीच्या वेळेला केंद्रावरती गोंधळ घालणं हे राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना चांगलंच भोवलंय। निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। वाशिममधल्या पंचाळा गावामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यानं ग्रामसभेमध्ये हिशोब न दिल्यामुळे गावकरी संतापले। सरकुंडी, मोहगव्हाण आणि पंचाळा या गावामधील संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या ग्रामसभेमधून धक्काबुक्की करत बाहेर काढलाय। नंदुरबारमध्ये आरटीओची मोठी कारवाई। कालबाह्य झालेल्या रिक्षा तसंच अनेक वाहनं जेसीबीच्या सहाय्यानं पोलिसांकडून स्क्रॅप करण्यात आली। रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही कारवाई। भावार्थ देकड्यांची आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी निवड झाली आहे। इतर विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये निर्णय। 2025च्या पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून काम पाहिल्याच्या नंतर भावार्थ देकडे यांच्यावरती नवी जबाबदारी।
लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. 181 या महिला हेल्पलाईन नंबरवरती मदत उपलब्ध होईल. योजनेशी संबंधित तक्रारींचे शंकांचं कॉलवरती निवारण होणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. म्हाडाच्या मुंबईमधल्या व्यावसायिक गाळ्यांच्या लिलावाला मुदतवाढ. 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं या संदर्भातली माहिती दिली आहे. नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याचं कक्षाकडून स्पष्ट झालंय. आजपासून नर्सिंग, मानसोपचार तसंच सार्वजनिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रमासाठी सीईटी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील. 5 ते 7 मेच्या दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर शॉर्मा विकणाऱ्या मराठी फेरीवाल्या तरुणीवरती कारवाई झाली. मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यामुळे आक्रमक झाले. केवळ मराठी तरुणीवरच कारवाई केली जात असल्यामुळे मनसेकडून या तरुणीला पाठिंबा देण्यात आलाय. इतर स्टॉलवरती कारवाई केली जात नसल्याचा या तरुणीचा आरोप आहे. बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शुभारंभ. मानाचा मुजरा, हटवूया कचरा हे ब्रीदवाक्य घेऊन या मोहिमेचं आयोजन. बीडमधील जीएसटी विभागामधील अधिकारी सचिन जाधववरती आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल. कुटुंबियांनी केले होते बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सचिन जाधव यांनी आत्महत्या केली होती. मुंबईच्या औशिवऱ्यामध्ये गोळीबार केल्याच्या प्रकरणी अभिनेता कमाल आर खान पोलिसांच्या ताब्यात. एका मॉडेलच्या घरावरती त्यानं गोळीबार केला. दरम्यान पिस्तूल सफाई करत असताना तपासण्यासाठी गोळीबार केला असा कमाल खानचा दावा आहे. भंडाऱ्याच्या शहापूर इथल्या ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून घरावरती पेट्रोल बॉम्बनं हल्ला. या घटनेमध्ये घरासमोरील 4 दुचाकी आणि 1 कार जळून खाक झाली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आरोपीची आत्महत्या. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. एका रोड रोलरनं 4 वर्षांच्या मुलाला चिरडलंय. दौंड शहरामधल्या जनता कॉलनी भागातली ही घटना आहे. दौंड गोपाळवाडी रस्त्याचं काम सुरू असताना आर्यन जाधव नावाचा मुलगा चालकाचं लक्ष नसल्यामुळे या रोलरच्या खाली आला. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधील धवळी विहीर गावामध्ये आग लागली. शिवाजी वळवी यांचं संपूर्ण घर जळून खाक झालंय. सगळं साहित्य, वस्तू, धान्य, शैक्षणिक कागदपत्र आगीच्या भक्ष्यस्थानी. त्यामुळे सरकारकडून मदतीची मागणी. मुंबईतल्या चेंबूरमध्ये एलॉन मस्क यांच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव देऊन 40 वर्षाच्या महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. विमान तिकिटाच्या बहाण्यानं तसंच व्हिसा प्रोसेसिंगच्या नावाखाली महिलेकडून 16 लाख रुपये उकळले आहेत. सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या उजनी गावाचे ग्रामदैवत पद्मावती देवी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. 4 किलो चांदी आणि 7 ते 8 तोळे सोनं हे चोरीला गेल्याची माहिती मिळते आहे. कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते हे घटनास्थळी पोहोचले होते. कुरिअरच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झालाय. मुंबई डीआरआयची कारवाई. 2,89 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं. या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक झाली आहे. जळगावच्या पाळधीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 3 ठिकाणी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. रोख रक्कम, सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय. धरणगाव पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. रायगडमधील सोनसाखळी चोरीचा वडखळ पोलिसांनी पर्दाफाश केलाय. चोरट्याला 12 तासांमध्ये अटक करण्यात आली. 4 दिवसांची पोलीस कोठडी. विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरामध्ये मुलं चोरीची अफवा. संतप्त जमावानं 4 महिलांना बेदम मारहाण केली. 4ही महिला या मध विक्री करण्यासाठी आल्या होत्या अशी माहिती आहे. महिला या नायगाव जवळ झोपडपट्टीमध्ये राहायच्या. गणित न आल्यामुळे 4थीतल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या पिंपळगाव राजा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतला प्रकार आहे. रवींद्र चीम नावाच्या शिक्षकावरती गुन्हा दाखल. शिक्षण विभागाकडून अद्यापही कारवाई नाही. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या माडगी पुलावरती अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक. या घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अज्ञात वाहन चालकावरती गुन्हा दाखल. तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत न करण्यावरती तुळजाभवानी संस्थान ठाम आहे. इतर अनेक देवस्थानच्या ठिकाणी हाच नियम असल्याचं देखील देवस्थानाचं म्हणणं आहे. तर पुजारी मंडळाकडून भक्ताची वस्तू परत करण्याची मागणी आहे.
परळीमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती नगर परिषदेच्या प्रशासनाकडून कामांना सुरुवात झाली आहे. मुख्य रस्त्यांवरती खड्डे दुरुस्ती. पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं वैजनाथ देवस्थानाला भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. सांगली महानगरपालिकेमधल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरती नवनिर्वाचित नगरसेवक आक्रमक झाले. सांगलीवाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीमधून निवडून आलेले अभिजित कोळी आणि अश्विनी कदम यांचा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगर शहराजवळच्या बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय. शहरामधल्या बोरुडे मळा इथे ऊसाच्या शेतामध्ये एक मादी बिबट्या आणि पिल्लं असल्याची नागरिकांनी माहिती दिली होती. साताऱ्यात बामणोली रस्त्यावरती आटाळी गावच्या हद्दीमध्ये एक बिबट्या आढळलाय. आटाळी परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. कोयना जलाशयाच्या परिसर या भागामध्ये जवळच असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर आहे. वाशिमच्या मालेगावमधल्या मुख्य वाकळवाडी गावच्या रस्त्याला जोडणाऱ्या 3 किलोमीटर अंतराचा खडतर प्रवास. मेडशी वाकळवाडी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. गोंदियामधील धान उत्पादक शेतकरी हे आर्थिक संकटात सापडले. 4 महिने उलटून देखील धानाचे चुकारे मिळालेले नाही आहेत. लवकरात लवकर धान पिकाचे चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीमध्ये आजपासून महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचं आयोजन. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये 350 एकरांच्या विशाल मैदानावरती हा महोत्सव रंगणार आहे. 27 जानेवारीला सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर या महोत्सवाचा शेवट होईल. नांदेडमध्ये हिंद दी चादर या सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षाच्या अंतर्गत वर्षाच्या निमित्तानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला नगर कीर्तन रॅलीवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची देखील विशेष उपस्थिती. 3 दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेनं रवाना. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे. माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा लागल्यात. मध्य रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी या दरम्यान हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अंधेरी गोरेगाव आणि माहीम ते अंधेरी या मार्गावरती मेगाब्लॉक आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी ते सोनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन या मार्गावरती ब्लॉक असेल. सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 हा मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी पनवेल, वांद्रे गोरेगाव या मार्गावरच्या फेऱ्या रद्द राहतील. हिमाचल प्रदेशामधल्या चंबा जिल्ह्यामधील चुरा या उपविभागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक जोड रस्ते देखील बंद झाले आहेत. बर्फ काढून लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पीडब्ल्यूडीकडून कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. स्थानिकांचे मात्र हाल होत आहेत. बारामुल्लामध्ये प्रचंड बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवरती आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहनं ही बर्फाच्या थराखाली अडकून पडली आहेत. फावडे आणि इतर साधनांच्या मदतीने हे बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. हिमाचल प्रदेशमधल्या लाहौल स्पिती इथे मोठ्या प्रमाणावरती हिमवृष्टीमुळे संपूर्ण दरी ही बर्फाच्या सादरीनं झाकली गेली आहे. बहुतेक भागांमध्ये 2 ते 2.5 फूट उंच बर्फाचा थर जमा झालाय. डोंगराळ प्रदेशामध्ये अधिक बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये बर्फामुळे कारचा अपघात झालाय. सुदैवानं जीवितहानी नाही. बर्फवृष्टीच्या नंतर वाहनं हटवत असताना असे अपघात होत आहेत.